स्वामी समर्थांबद्दलच्या मनातील सगळे प्रश्न तुमचे सुटले असतील आणि स्वामी समर्थांबद्दल जी काही तुमच्या मनामध्ये भीती होती ती सगळी मेली असेल, मी अशी अपेक्षा करतो. आणि आजचा दिवस आपला तिसरा सत्य घटनेमधील तिसरा दिवस. याच्यामध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो गुरुचरित्र सारामृत किंवा स्वामी समर्थांचे चरित्र जे काय आहे आणि त्याच्याबद्दल जे काही थोडंफार मिथ्य पसरवले काही लोकांनी, जे काही तुम्हाला भीती घातलेली ती पण आता भीती तुमच्या मनातली मी काढून टाकतो आणि सगळं जे काय आहे ग्रंथ नियमानुसार सगळं सांगतो. चला तर चालू करूयात. चला स्वामी भक्तांनो, आता आपण खरं स्वामी समर्थांकडे वळायला चालू करूयात. अध्याय पहिला. आता ह्या अध्यायामध्ये पहिला काय सांगितलेलं आपण ते बघूयात. श्री दत्त, श्रीपा श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती यांच्याबद्दल जी काही स्तुती केलेली आहे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. नंतर त्यांना आपण गुरुचं स्थान देऊन आपल्या कुलदैवताला साक्षी म्हणून हे आपण वाचायला चालू करतो. ठीक आहे. बरं, हे अध्याय वाचण्याचे जे उद्देश आहे आपण ते बघूयात. पहिला काय, धर्म वासना जागृती करणे आणि स्वामी समर्थांचे चरित्र कसं होतं आणि ते समजून घेऊन आपल्या जीवनामध्ये बदल कसा घडवावा हे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता सध्या चालू असलेल्या काही सुंदराबाईंनी नवीन स्वामी समर्थांचे उद्देश सांगितलेत. तुम्ही हे अध्याय वाचला किंवा हा चौथा पाचवा कुठलाही अध्याय वाचला तर तुमचा रोग बरा होतो, तुमचा कॅन्सर बरा होतो, तुमच्याकडे पैशाची कमी पडत नाही, अशी भामटेगिरी खूप सांगितलेली आहे. पण स्वामी समर्थांनी पुढे चालून प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की आपल्याला वैद्याची गरज का पडते, लक्ष्मीसाठी आपण काय केलं पाहिजे, आपण ते पुढे बघणारच आहोत. बघूयात चला. आजच्या सत्य भागामध्ये आपण बघणार आहोत की महिलांनी हा ग्रंथ वाचावा की नाही किंवा पुरुषांनी वाचावा की नाही, दोघांना हा नियम लागू होतो. मित्रांनो, आपल्याला माहित पाहिजे की गुरुदेव किंवा गुरुवेद ज्ञानी म्हणतात ज्यांना आपण वासुदेव म्हणजे ठेंबे स्वामी ह्यांनी सांगितलेलं आहे की वेद वाचू नये. आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, त्यांनी का सांगितलेलं की हे चारी वेद का वाचू नये स्त्रियांनी, कारण ह्याच्यामध्ये वाचताना असे काही मंत्र आहेत ज्या मंत्राने आपल्या शरीरामध्ये खूप सारी ऊर्जा वाढते आणि ऊर्जा वाढल्यानंतर स्त्रियांची जी काही गर्भपिशवी असते ती नाजूक असते आणि ती आपल्याला पुढे चालून त्रास देऊ शकते. म्हणजे त्रास म्हणजे काय, पीसीओडीचा त्रास स्त्रियांना किंवा मूलबाळ न होण्याचा त्रास आणि तुम्हाला मायग्रेनचा त्रास त्याने उष्णतेने होऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं की स्त्रियांनी वाचू नये, तुम्ही ऐकू शकता. नंतर ना याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की पुरुषांनी हा वाचावा का, पुरुषांनी हे वाचणं खूप चांगलं आहे, कारण पुरुषांमध्ये जेवढी उष्णता निर्माण होईल तेवढे त्यांच्यामध्ये धातू निर्माण होतात. ठीक आहे. आता हे तुम्हाला असले भामटे लोक कोण सांगणार नाहीत, कारण काय एकतर लाजून सांगणार नाहीत, दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्यावर अडचणी आल्यावर तुम्ही त्यांच्याकडे जाणार आहेत, म्हणजे जर ते सांगितले तर त्याचा धंदा बंद पडू शकतो. असो, आपण पुढचं बघूयात. म्हणजे ह्या 4 वेदांमध्ये मंत्र होते त्यामुळे स्त्रियांना त्रास होत होता, पण गुरुचरित्र असेल, गुरुचरित्र सारामृत असेल, स्वामींचं चरित्र असेल, ह्याच्यामध्ये असा कुठलाही मंत्र नाही, म्हणजे स्त्रिया हे ग्रंथ वाचू शकतात. आता पुढचं बघूयात आपण त्यासाठी नियम कोणते आहेत. मित्रांनो, दिवसाचे नियम आहेत का की कोणत्या दिवशी वाचले पाहिजे किंवा किती दिवस वाचले पाहिजे किंवा 7, 8, 3 अजिबात नाही, कारण मंत्रच नाहीत तर लागूही होत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, त्यामध्ये वस्त्राचे नियम आहेत का की पांढरं वस्त्र घातलं पाहिजे, पिवळं घातलं पाहिजे, अजिबात नाही, कारण काय उष्णताच वाढणार नाही, त्यामुळे त्याला रिफ्लेक्शनसाठी वस्त्र घालण्याची अशी अट नाहीये. ठीक आहे. त्यामुळे तुम्ही कोणताही ड्रेस किंवा कसंही घालून तुम्ही ते वाचू शकता, पण भारतीय पोषक परिधान करावा अशी माझी इच्छा आहे. दुसरे महत्वाचं की जागेचे नियम आहे का की कुठं वाचलं पाहिजे, तसं पण काही बंधन नाहीये. शक्यतो आपल्या घरामध्येच वाचावे, जेणेकरून आपल्या घरातील लहान मूलबाळ किंवा घरातले आपले सगळे सदस्य ऐकली त्यांच्या मनावर पण चांगला परिणाम पडेल. आता दुसरा महत्वाचा प्रश्न, हे ग्रंथ वाचताना तुमच्यावर कुठलाही दुष्परिणाम पडत नाही. फक्त ह्यांनी काय केलेलं आहे, कॉपी पेस्ट. तुम्हाला माहितीये 4 वेदांमधले नियम अटी घ्या आणि ह्याच्यामध्ये कॉपी पेस्ट करा. पण एक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये मंत्र होते म्हणून त्या अटी होत्या, ह्याच्यामध्ये मंत्र नाहीत त्यामुळे ह्याच्यामध्ये अटी नाहीत. स्त्रिया वाचू शकता, कारण स्वामी समर्थ महाराज जेवढं पुरुषांना खणखोर बोलतात तसं स्त्रियांना पण बोलतात. म्हणजे स्वामींकडे स्त्री पुरुषाला समानता खूप चांगली आहे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूयात उद्याच्या भागात.